मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मुळशी तालुक्यातील शेत जमिनीच्या वादातून शेतकऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, आपण जर पाहिलं तर पूजा खेडकरला चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे त्यांची आई म्हणजेच मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? आणखीन एक अपडेट आहे। काल जी एक सदस्यीय समिती होती केंद्र सरकारची, की ज्या समितीनं पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र, त्यांना मिळालेला अल्प उत्पन्नाचा दाखला आणि त्यांच्या आई वडिलांमध्ये झालेला डिवोर्स, या सगळ्याबद्दलचा एक डीओपीटीला आपला अहवाल सादर केलेला आहे। पूजा खेडकर ह्या नॉट रिचेबल आहेत, त्यांना सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आपल्याला कल्पनाच आहे की त्यांच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये एक भारतीय फौजदारी संहिते अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, त्या तिथेही नाहीयेत। त्यांनी मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हजर राहणं गेल्या गुरुवारी अपेक्षित होतं, त्या तिथे नाहीयेत। आणि सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये लैंगिक छळाची जी तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे, त्याच्यामध्ये विशाखा अंतर्गत त्यांनी स्वतः येऊन स्टेटमेंट देणं आवश्यक आहे। त्यासाठी पुणे पोलिसांनी 2 वेळेला त्यांना नोटीस बजावली। एवढंच नाही तर त्यांच्या व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवले की ज्यामुळे ब्ल्यू टिक आली, तर त्यांनी तो मेसेज पाहिला असं पोलिसांना कळेल, तेही त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे बहुधा अंतिम अशी नोटीस पुणे पोलिसांनी त्यांना दिलेली आहे आणि याही नोटिसीला त्या जर हजर नाही झाल्या तर सुहास दिवसे यांच्या विरोधातला तक्रारी अर्ज निकाली काढला जाऊ शकतो। दुसरीकडे दिलीप खेडकर यांना मात्र जामीन मिळालेला आहे। आज पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर ज्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, त्यांच्या संदर्भातल्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होईल। शेत जमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक त्यांनी दाखवला आणि त्यातनं जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यासह 7 जणांच्या विरोधात, त्या प्रकरणी आज जामिनावरती सुनावणी आहे। जर त्यांच्यासह इतर सह आरोपींना पोलिसांनी अटक केली असेल तर त्यांना जामीन मिळण्याची शक्यता सुद्धा वाढते। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।